मित्रांनो, भातकुली येथील सरकारी रुग्णालयात रात्री दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या एका युवकाने रात्रपाळीवर असलेल्या डॉक्टराची कॉलर पकडून शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मित्रांनो, या प्रकरणी डॉक्टराच्या तक्रारीवरून भातकुली पोलिसांनी संबंधित युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक केली। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव धम्मपाल हरिदास शेजाव, वय वर्ष 35, राहणार निंबा, तालुका भातकुली असे आहे। मित्रांनो, डॉक्टर शुभम दीप प्रकाश तुर्काने, वय वर्ष 24, राहणार भातकुली, हे बुधवारी रात्री भातकुलीच्या शासकीय रुग्णालयात रात्रपाळीवर कार्यरत होते। रात्री सुमारास 8 वाजता आरोपी धम्मपाल शेजाव हा दारूच्या नशेत रुग्णालयात शिरला। त्याने रुग्णांना आणि कर्मचाऱ्यांना विनाकारण त्रास देण्यास सुरुवात केली, तसेच शिवीगाळही करू लागला। मित्रांनो, सुरक्षा रक्षकांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांच्यावरही ओरड सुरू केली। या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर तुर्काने यांनी त्याला समज देत रुग्णालयाबाहेर जाण्यास सांगितले। मात्र संतप्त झालेल्या शेजावने थेट डॉक्टरची कॉलर पकडली आणि त्यांना शिवीगाळ केली। त्यामुळे रुग्णालयात मोठा गोंधळ उडाला। मित्रांनो, तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली। भातकुली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले। डॉक्टर तुर्काने यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे। मित्रांनो, या प्रकारामुळे सरकारी रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।